मुनिवर, तुम्ही असे शांत का? पुढे काय झालं हे सगळ्यांना कळायला हवं. मुनिवर, माझे धाडस होत नाही. मुनिवर, असे काय घडले आहे की आपल्याला सांगायचे धाडस होत नाही? मुनिवर, आपल्याला भय बाळगण्याचे काहीच कारण नाही. जे काही घडले आहे ते आपण सांगावे. आणि मुनिवर, तुम्ही तर निर्भय आहात. क्षमा असावी, मी प्रयत्न करतो. तू इथे का आलीस? मी इथेच आहे. पण मला तू इथे नको आहेस. पण का? ह्याचं कारण मी तुला देऊ? पार्वती, स्वामी, मला आधी हिच्याशी बोलायचे आहे. पार्वती, श्री महादेव माझे आराध्य आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या समीप स्थान दिले आहे. पण तुला तुझे स्थान गौतम ऋषींनी दिलेले आहे. हो, पण ते माझे कार्यक्षेत्र आहे. म्हणजे तू इथेच राहणार आणि तेही माझ्यापासून लपून? मी स्वतः लपून नाही राहिले. मला तो नियम सांगण्यात आला आहे. कोणी? पार्वती, मी तिला समजून सांगितले आहे. स्वामी, आता कुणीही कुणाला समजून सांगण्याची वेळ राहिलेली नाही. हा क्षण निर्णयाचा आहे. पार्वती, मी तुझी भगिनी आहे. माझ्याशी बोलताना तू याचं भान ठेवावंस असं मला वाटतं. तुला ह्याचे भान आहे का? भगिनीच्या संसारात विष कालवते आहेस तू. मी केवळ माझा अधिकार मागते आहे. अधिकार? कसला अधिकार? हा, प्रेमाचा. स्वामी, आत्ताच ह्याचा निर्णय घ्यायला हवा. श्री महादेवच ह्याचा निर्णय घेतील. तुम्हीच सांगा स्वामी, तुमचे हिच्यावर प्रेम आहे का? स्वामी, आता आपण हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. आपण त्वरित कैलासात जाऊया. नाही देवी, या प्रसंगी काय होते ते इथूनच पाहणे योग्य ठरेल. परंतु असे का? श्री पार्वती देवी कोणत्याही क्षणी त्यांच्या कालीच्या मूळ रूपात जातील. अशा प्रसंगी त्यांच्या क्रोधाला आपण सामोरे जाणे योग्य ठरणार नाही. परंतु ह्यात गंगेचे संरक्षण करायला हवे. अन्यथा काय घडेल सांगता येत नाही. गंगेला प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेवांनी, श्री महादेवांनी समजावून सांगितले, तरी तिने ऐकले नाही. तिने ऐकले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु तिचे श्री महादेवांवरती प्रेम आहे, तेही आपण समजून घ्यायला हवे. हे आपण बोलत आहात? हो, कारण मार्कंडेय ऋषींनी तिला भविष्य सांगितले होते की तिचा आणि शिवाचा ऋणानुबंध जुळेल. त्या आशेवरती इथपर्यंत आली. देवा, आता आपणच सांगावे. मी त्या क्षणी उपस्थित होतो, परंतु मला पार्वतीला नाही थांबवता आले. कारण त्या क्षणी ती महाकालीच्या स्वरूपात होती आणि पार्वती आणि गंगेमध्ये जो वाद झाला त्याचा परिणाम साऱ्या सृष्टीने पाहिला होता. त्यात दोघींची काहीच चूक नव्हती, कारण ती परमनियती होती. गंगेला पार्वतीकडून जो शाप मिळाला होता त्यामागे वेगळे प्रयोजन होते. माझ्यावर प्रेम करून गंगेला तो शाप मिळाला होता, परंतु त्याआधीच मी गंगेला सांगितलं होतं की प्रेमाचा तिने आग्रह धरू नये, कारण मी त्या प्रेमाचा स्वीकार करू शकणार नव्हतो. कारण पार्वतीला मी माझी अर्धांगिनी मानली होती.
पार्वती, तू हे काय केलंस? माते शांत हो. माते, तू तुझ्या मूळ स्वरूपात ये. शांत हो. हे प्रभू, मी हा शाप आनंदाने स्वीकारेन. तुमच्या सानिध्यात राहण्यासाठी मला जे मूल्य चुकवावे लागणार आहे त्यासाठी मी तयार आहे. कलियुगापर्यंत मी माझे दायित्व पार पाडेन आणि त्यानंतर जरी मी अपवित्र झाले तरी तुमच्या कृपेने मी पुन्हा पवित्र होईन, पुन्हा शुद्ध होईन यावर माझी श्रद्धा आहे. पार्वती, श्री महादेवांवर मी प्रेम केले आहे आणि करत राहीन. तुझ्या शापाने त्यात अंतर पडणार नाही. कारण श्री महादेवांवर मी प्रेम केले आहे आणि ते शुद्ध आहे. पती पत्नीच्या नात्या पलीकडचे आहे, कोणत्याही चौकटी बाहेरचे आहे. हे असे प्रेम मी श्री महादेवांवर केले आहे. गंगा, काय झालं हे? अशी वेळ यायला नको होती गंगा. मी तुला सांगितले होते, श्री महादेवांवर प्रेम करू नकोस. त्यांना प्राप्त करण्याचा आग्रह धरू नकोस. परंतु तू माझे ऐकले नाहीस. आते, जे घडायचे होते ते घडून गेले. हे प्रभो, आपण गंगेला या शापापासून मुक्ती द्यावी. जरी गंगा अपवित्र झाली असली तरीही तिला शुद्ध करण्यासाठी मनुष्य कठोर परिश्रम करते. आणि त्यानंतर गंगा मूळ स्वरूपात, शुद्ध स्वरूपात प्रवाहित होईल. गंगेने मनुष्यावर जे ऋण केले आहे ते फेडण्यासाठी मनुष्यच पुढे येईल. हे पत्र त्वरित नेऊन द्या. कुणासनी द्यायचं आहे जी? बानूला. या पत्रात निरोप धाडला आहे. जी. देवा, म्हाळसा देवीने बानाईसनी सांगावा धाडला आहे की त्यांनी जेजुरी सोडून दुसरीकडे जावं म्हणून.